नर्मदेहर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्यामध्ये मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे. आता मागच्या भागात बघितलं होतं आपण की माझ्यासमोर खूप मटार मोठे असे ठेवून दिले होते सोलण्यासाठी, आणि आता आपण हे सगळं सोलं तिथं बसायचं की आपण आता पुढच्या ठिकाणी निघायचं अशा द्विधा मनस्थितीत मी सापडले होते. पण शेवटी काय करणार की आपल्याला आता समोर आणून दिलेलं काम आहे तर ते केल्याशिवाय गत्यंतर नाही असं एक मनाने घेतलं आणि मी ते मटार सोलायला सुरुवात केली. आणि साधारणपणे अर्धा पाऊण तास झाला, म्हणजे कंटाळवाण्या मनस्थितीतच ते सोलत होते. पण तेवढ्यामध्ये त्या लोकांनी आता चला जेवायला चला म्हणून इथे ते ज्यांना मटार सोलायचे त्यांनी सोला, किंवा ज्यांना जेवायचं आहे त्यांनी लवकर जेवायला बसा असं सांगितल्यामुळे आम्ही पटकन जाऊन जेवायला बसलो. जेवण आपलं साधंच नुसतं आमटी आणि भात असं होतं आणि तिखट होतं जरा, पण ते थोडंसं खाल्लं आणि लगेचच हात धुवून पटकन मी निघाले. आता वाटेमध्ये तर काही वाहन वगैरे काहीच मिळण्याचं काही दिसत नव्हतं लक्षण, त्यामुळे उन्हाचंच मी चालत निघाले. आता ते एकतर जेवण झालेलं, भले खूप नाही झालं पण जेवल्या जेवल्या माणसाला चालायचं, आणि ते पण दुपारी अगदी 11 11:30 वगैरे अशा, किंवा 12 वगैरे असे वाजले असते, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण भरपूर ऊन होतं दुपारचं. तर त्या उन्हामध्ये चालत जाणं हे फार त्रासदायक वाटत होतं. काही ठिकाणी थोडी सावली म्हणजे झाडं होती आणि काही ठिकाणी मधल्या भागामध्ये शेतं जिथे कडेनं होती तर तिथे ऊन होतं. आणि असं बऱ्यापैकी अंतर चालून गेले, म्हणजे एक अंतर ते 8-9 किलोमीटर तरी असेल. म्हणजे तिथून मला जायचं होतं कुंभेश्वर म्हणून. तिथे आपण ज्याला 7:30चं किंवा तिथे म्हणतात पनौती अशा प्रकारचं तिथे ते देऊळ आहे शनीचं, आणि कालभैरव वगैरे असं. तर तिथे आधी पहिल्यांदा जायचं होतं. या कुंभेश्वरमध्ये जर तिथे स्नान केलं किंवा तुम्ही राहिलात तिथे तर 10,000 वर्ष तुम्ही काशीत राहिल्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात. म्हटलं ते तर राहणं वगैरे कदाचित शक्य होईल नाही होईल माहीत नाही, मैयालाच माहिती, पण आपण निदान दर्शन तरी घ्यावं असं वाटत होतं. मग बऱ्यापैकी अंतर चालून गेले आणि शेवटी एकदाचं त्या कुंभेश्वरला पोचलो. आता तिथलं दर्शन वगैरे घेतलं आणि ते व्हिडिओ आता आपण पुढे बघा. नानी मोठी पनौती असं कुंभेश्वरजवळ जे आहे, कुंभेश्वरच्या तिथे कालभैरवाचं मंदिर आहे. आणि इथून समोरच अशी अगदी आपली मैया. ही आहे कुंभेश्वरच्या मंदिरात असलेली लक्ष्मी माता. कुबेर यंत्र नर्मदेश्वर असं म्हणलं आहे. आणि असं प्राचीनच वाटतं हे पण मंदिर, आणि थोडीशी उग्र असणारी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. पण तरीही इथले आपण ज्याला म्हणतो वाईब्स किंवा हे खूप छान आहेत. तर आता हे कुंभेश्वरचं दर्शन घेऊन मी आता पुढं निघाले. आता इथून जायचं होतं रामेश्वर लक्ष्मणेश्वर. हे इथून काही फार लांब नाही आहे, 2-3 किलोमीटरचंच अंतर आहे, आणि तेवढं जाण्यासाठी काही दुसरं वाहन मिळणं तर शक्यच नव्हतं. तर त्यामुळे तिथून पुढे चालावं लागलं, आणि तो रस्ता हा अतिशय कठीण होता. आणि पुढच्या साईडला म्हणजे एकदम जिथं आपण रामेश्वर लक्ष्मणेश्वर असं लिहिलेलं होतं, आणि तिथे खालच्या भागामध्ये आधी पहिल्यांदा एक छोटंसं मंदिर किंवा आश्रमसारखं काहीतरी होतं. त्यांना मी विचारलं तर ते म्हणे असं या रस्त्याने जावा. आता आत गेल्याने तिथून सुद्धा पुढे एक अर्धा किलोमीटर वगैरे असं अंतर ते टेकाडावर चढून वगैरे होतं, आणि तिथे पण माझा काही रस्ता वगैरे चुकलेला होता. आणि पुढे जाऊन मग मला दर्शन कसं झालं हे मी तिथे व्हिडिओ घेतला, ह्या व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. रामेश्वर लक्ष्मणेश्वर तीर्थ जे आहे कुंभेश्वरच्या नंतर येतं, तिथे एक आता हे मंदिर आहे, आणि इथे भरपूर तुळशी आलेल्या आहेत, आपोआपच आलेल्या आहेत. आणि हे मंदिर आहे अटल हनुमान मंदिर. आणि आत्ता तिथले खालचे बाबाजी म्हणले की थोडं पुढे जाऊन चालत रामेश्वर लक्ष्मणेश्वर. रामेश्वर लक्ष्मणेश्वर
तीर्थ जे आहे तिथं हा रस्ता जातो. आता खालचा आहे की वरचा आहे, दोन आहेत. एकदमच शांत रस्ता आहे, कोणीच नाही रस्त्याला. काय तरी कुटी बिटी आहे कोणाची, काय कोण असतो की. तर एक रस्ता असा सेम वरून पण जात होता. बरोबर दिशेने चालली आहे की नाही काय माहिती मैया, नाहीतर पुन्हा उलटं नको व्हायला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मला असं वाटतं आहे की हा रस्ता मैयाकडे जातो. नर्मदे हर, नर्मदे हर. ये रास्ता, ये राम जी का मंदिर है उधर जाता है, ये ऊपर वाला नहीं, ऊपर वाला या नीचे वाला? ये गलत रास्ता है, मैं जा रही अभी, ये गलत है क्या? ऊपर वाला, हाँ हाँ हाँ, ठीक है ठीक है, हाँ ठीक आहे, ऊपर से चली जाऊंगी. हां, मला वाटतच होतं मी हे बहुतेक मैयाच्या दिशेनंच खाली चालली आहे. चला, मला नर्मदेहर म्हटल्यानंतर सांगितलं कोणीतरी, वर एक मैया होती. हाँ हाँ, चढ़ के जाएंगे. हाँ हाँ, आधीच नहीं, यही यही से चढ़ जाएंगे. परिसर बघा, कोणीही नाही आहे रस्त्याला, आणि असं एकदम पूर्ण जंगलासारखा रस्ता आहे. म्हणजे कडेनं पूर्ण जंगल आहे. आता राम लक्ष्मणांनी सुद्धा हे ठिकाण कशी शोधली, आणि आत्ता यायला इथे भीती वाटते दिवसासुद्धा कोणी नाही आहे तर. आणि ही ठिकाणं त्यावेळेला कशी असतील काय मलाही दिसतच नाही. आता ऊन इतकं आहे ना प्रचंड, की रेकॉर्ड होते की नाही मला हेच कळत नाही. अशा ठिकाणी आपण येण्याचा विचार करणं कठीण आहे. तशा ठिकाणी तपस्या कशी केली जात असेल. ते राम लक्ष्मण होते, परमेश्वर होते म्हणूनच करू शकतात, नाही तर आपली बघण्याची सुद्धा हिंमत व्हायला वेळ लागतो आहे. चला आता निघावं पटपट, पाय उचलावेत. इकडे मारुती राया आणि राम लक्ष्मणांनी स्थापित केलेलं रामेश्वर लक्ष्मणेश्वर पिंडी आहे इथे. पिंडीचं मुद्दाम जवळून तुम्हाला दर्शन घडवते. ही किती प्राचीन असेल त्याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. म्हणजे त्रेतायुगात राम होता, तर त्रेतायुगातलं हे असणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाटवी गलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्यलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकारचण्डताण्डवत्तनोतु नः शिव शिवम्.
जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतिक्षणं मम धराधरेन्द्रनन्दिनी. तर आता या रामेश्वर लक्ष्मणेश्वरांचं जे मंदिर होतं तर ते बघून मला खूपच आनंद झाला होता. कारण माझी खूप इच्छा होती या परिक्रमेमध्ये की गुजरातमध्ये मी जेव्हा जाईन तेव्हा शूलपाणेश्वरच्या नंतर डायरेक्ट आपण अंकलेश्वर किंवा नावडी वगैरे असं काही करायची. वाटेतली जी तीर्थ आहेत ती सगळी मला खूप मनापासून बघण्याची इच्छा होती. त्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण होतं रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर. तर याचं नाव असं का पडलं त्याच्या मागे पण कथा आहे. कारण की जेव्हा राम आणि रावणाचं युद्ध झालं तेव्हा त्यावेळेला रामाच्याकडून सुद्धा रावण हा ब्राह्मण होता आणि ब्रह्महत्येचं पातक त्याला लागलं. भले त्यांनी काही वाईट कृत्यही जी केली होती त्याच्यासाठी त्याचा वध करावा लागला, पण शेवटी ते ब्राह्मण असल्यामुळे त्याला ब्रह्महत्येचं पातक लागलं रामाला. आणि हनुमंतांना सुद्धा कोणीतरी आधीतरी सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा म्हणजे रामाच्या बरोबर युद्धामध्ये होता आणि तुमच्या हातूनही अशा गोष्टी झाल्या, त्यामुळे तुम्हाला सुद्धा ते ब्रह्महत्या पातक आहे. तर त्यामुळे तुम्ही असं एक तप करायला पाहिजे. नर्मदा नदीच्या किनारी जाऊन तुम्ही असं 1000 वर्ष वगैरे तप करायला पाहिजे असं त्यांना सांगितल्यामुळे आधी हनुमंत निघून गेले होते तप करण्यासाठी. आणि रामानं जेव्हा कळलं की हनुमंत दिसत नाही आहेत तेव्हा त्यांनी विचारणा केली, तेव्हा कळलं की असं असं हे गेलेले आहेत. आणि तेव्हा राम आणि त्याच्याबरोबर नंतर लगेच लक्ष्मणसुद्धा नर्मदेच्याच किनारी हनुमंतेश्वराच्या मंदिराच्या जवळपासच आहेत हे दोघांचीही मंदिरं. तर तिथे येऊन हे दोघेही जण तप केलं आणि दोघांनी तप केल्यानंतर त्यांना मग त्या पापातून ब्रह्महत्येच्या पापातून त्यांची मुक्तता झाली असं सांगितलं जातं. तर हे खूप छान ठिकाण होतं आणि इथून नर्मदा मैया अतिशय वेगळी दिसते. आणि आपण जेव्हा त्या शिवपिंडीला वगैरे मी स्पर्श केला तेव्हा खरंच असं मनातून वाटलं की हजारो वर्षांपूर्वी भगवान प्रभू रामचंद्राने या पिंडीला स्पर्श केला असेल आणि आपण त्याला स्पर्श करतो आहोत. ही भावना मनामध्ये अतिशय भावनांचं एक आपण म्हणतो समुद्र उचंबळावा, एक वादळ उचंबळावं तशी होती की इतके भावनांचे कल्लोळ मनामध्ये येत होते त्या पिंडीला स्पर्श करताना की मी अक्षरशः ते शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्हाला. तर तसं ते सुंदर दर्शन घेतलं आणि त्याच्या मागून जी नर्मदा मैया दिसते ती तर अतिशय विलोभनीय आहे. आणि खाली तर जाऊ शकले नाही कारण ते खूप खाली होतं तिथून पात्र. आणि वरून ते वाळवंट आणि त्याच्या शेजारी असलेली नर्मदा मैया आणि तिचं निळं पाणी, हा तर म्हणजे असं डोळे कधी मिटेल तर तो समोर प्रसंग दिसेल, मैयाचं ते पात्र दिसेल असं नेहमी वाटतं. म्हणजे नर्मदा परिक्रमेतली काही ठिकाणं जी आहेत की मला जी नेहमी आठवतात, तर म्हणजे डोळे मिटल्यानंतर नर्मदा मैयाची पूजा करताना मला त्या नर्मदा मैयांची दर्शन आठवतात. तर त्यातलं एक महत्त्वाचं आहे म्हणजे अमरकंटकला दूधधारावरून पुढे येताना जेव्हा आपण त्या टेकडीच्या कडेनं चालत असतो तेव्हा जी आपल्याला नर्मदा मैया दिसते, त्या कडेला छान हिरवगार आणि मधून खळाळता तिचा प्रवाह, तो एक माझ्या मनामध्ये साठवला गेलेला आहे. आणि त्यानंतर हे रामेश्वर लक्ष्मणेश्वर तीर्थ आणि पुढे काही अजून येतील 1-2 भाग आपल्या परिक्रमेत जे मी उत्तर तटावर बघितलेले आहेत, तर त्यातले काही 1-2-3 आश्रमांमधून दिसणारी मैया, तर हे माझ्या नेहमी डोळ्यासमोर राहतात. तर असं सुंदर दर्शन घेतलं आणि पुढे निघाले. रामेश्वर लक्ष्मणेश्वर तीर्थ आहे तिथून होणार हे मैयाचं दर्शन. वाळवंट बरंच दिसते, अगदी चित्र असावं असं वाटते. अगदी पाणी थोडं कमी झालं आहे. किती सुंदर आहे की असं वाटतं मनात भरून घ्यावं हे रूप. इकडे पण आहे बरंच काय काय लांबपर्यंत. आज हे प्राचीन मंदिर बघून मनाला खूप शांतता वाटली, आनंद वाटला, धन्य वाटलं. इथे एक महात्मा आहेत, ते राहून इथे सेवा करतात आणि इतकं निर्भीड अरण्य आहे.
म्हणजे अक्षरशः अरण्यासारखं जाणवतं. आले मी तर म्हणजे अगदी एकाठ वाटत होतं. आता निघाले परत त्याच रस्त्याने.